2011च्या जनगणनेनुसार भारतातलं पहिलं संपूर्ण साक्षर किंवा सर्वाधिक साक्षर असणारं राज्य कोणतं म्हणलं की आपण केरळ उत्तर द्यायचो. पण नवीन उल्हास कार्यक्रमाअंतर्गत याच्यामध्ये खूप मोठे बदल झालेले आहेत. ते बदल कोणते आहेत त्याच्याबद्दल माहिती पाहूया. बघा, आता उल्हास कार्यक्रमाअंतर्गत आता भारतातील सर्वात साक्षर राज्य आहे गोवा. कारण गोव्याची एकूण साक्षरता आहे 99.7% एवढी. आणि आता नव्याने जे उल्हास कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण साक्षर राज्य झालेत त्यापैकी गोवा हे दुसरं संपूर्ण साक्षर राज्य ठरलेलं आहे. आणि आता नुकतंच 8 सप्टेंबर हा जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी हिमाचल प्रदेशला भारतातलं चौथं संपूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित केलेलं आहे. हे पण लक्षात ठेवा, हिमाचल प्रदेशची साक्षरता आहे 99.3%. आता बघा, उल्हास कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत भारतातले 4 राज्य हे संपूर्ण साक्षर घोषित केलेत आणि एक केंद्रशासित प्रदेश केलेला आहे. ते 4 राज्य क्रमाने माहित असणं गरजेचं आहे. भारतातलं संपूर्ण साक्षर पहिलं राज्य आहे मिझोरम, दुसरं राज्य आहे गोवा, तिसरं राज्य आहे त्रिपुरा आणि चौथं राज्य आता ठरलेलं आहे हिमाचल प्रदेश. लक्षात ठेवा, पहिलं संपूर्ण साक्षर राज्य म्हणलं की मिझोरम आहे आणि सर्वात जास्त साक्षरता असणार राज्य म्हणलं की गोवा आहे. याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. आणि भारतातला संपूर्ण साक्षर पहिला केंद्रशासित प्रदेश आहे लडाख, हे पण लक्षात ठेवा. आता हा जो उल्हास कार्यक्रम आहे हा नेमका काय आहे याच्याबद्दल पण माहिती पाहिजे. उल्हास कार्यक्रमलाच म्हणलं जातं नव भारत साक्षरता कार्यक्रम. हा कार्यक्रम 2022 ला 5 वर्षासाठी सुरू झालेला आहे. म्हणजे 2022 ते 27 या कालखंडामध्ये राबवला जाणार आहे. आणि या कार्यक्रमाअंतर्गत भारतातील 15 वर्षापेक्षा जास्त वय असणारे जे निरक्षर लोक आहेत त्यांना साक्षर करण्याचं काम या उल्हास कार्यक्रमाअंतर्गत केलं जाणार आहे. आणि या कार्यक्रमाअंतर्गत ज्या ज्या राज्याची साक्षरता 95% जास्त जाईल त्याला संपूर्ण साक्षर म्हणून घोषित केलं जाईल. असे 4 राज्य घोषित केलेले आहेत. साक्षरता मोजायचं वय सुद्धा लक्षात ठेवा, परीक्षेला विचारतात. 7 वर्ष वयापेक्षा जे जास्त आहेत तेच लोकांचं कॅल्क्युलेशन साक्षर किंवा निरक्षर म्हणून केलं जातं. लक्षात ठेवायचं, पहिलं व सर्वाधिक साक्षर राज्य अगोदर केरळ म्हटलं जायचं. आता उल्हास कार्यक्रमाअंतर्गत सर्वात जास्त साक्षर राज्य गोवा आहे आणि पहिलं संपूर्ण साक्षर राज्य मिझोरम आहे.